आपण सर्व लोकल ट्रेन, सिटी बसपेक्षा प्रवासासाठी मेट्रो प्रेफर करतो, कारण इतर प्रवासांपेक्षा मेट्रो ही जलद आणि सुखद प्रवासाची सोय देते। त्यामुळेच महाराष्ट्रात मुंबई असो, नागपूर असो किंवा पुणे असो, मेट्रो ही कमी वेळातच प्रसिद्ध झालेली आपण पाहू शकतो। त्यात मुंबई सारख्या जलद धावणाऱ्या मोठ्या शहरात जलद धावण्यासाठी मेट्रोची अत्यंत आवश्यकता भासते। जर तुम्ही मुंबईकर असाल आणि तुम्हीही मेट्रोचा प्रवास प्रेफर करत असाल, तर आज आम्ही एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। ती म्हणजे लवकरच मुंबई मेट्रो लाईन 8 गोल्ड लाईन सुरू होणार आहे। ही गोल्ड लाईन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे CSMIA आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ NMIA यांना जोडेल असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। नमस्कार, मी स्वामिनी, तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी। तुम्हाला माहित आहे, सध्या दोन्ही विमानतळांना जोडणारी कोणतीही जलद वाहतूक व्यवस्था नाहीये, त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो। पण आता काळजी करायची गरज नाही, कारण मेट्रो लाईन 8 तुमच्या मदतीला येणार आहे। आज आपण या नवीन गोल्ड लाईन बद्दल जाणून घेऊया। सध्या मुंबईमध्ये कोणतीही मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम MRTS दोन विमानतळांना जोडत नाहीये। मेट्रो लाईन 8 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या MMRDA मेट्रो मास्टर प्लॅनचा एक भाग आहे, ज्याचे हे अंतर दूर करण्याचे उद्दिष्ट आहे। दररोज 9 लाख प्रवासी या मेट्रोने प्रवास करू शकतील असा अंदाज आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी हे अत्यंत सोयीचे होणार आहे। मुंबईच्या जलद जीवनाप्रमाणेच मेट्रो प्रवास जलद असतो आणि सुरक्षितही असतो, त्यामुळे तुम्ही लवकर आणि आरामदायी प्रवास करू शकता। ही मेट्रो सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजे PPP मॉडेल अंतर्गत बांधली जाईल। मुंबईतील ही दुसरी मेट्रो आहे जी PPP मॉडेलवर आधारित आहे। पहिली मेट्रो लाईन 1 होती। सोबतच या प्रकल्पासाठी अंदाजे 15,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। ही मेट्रो लाईन अंधेरी, घाटकोपर, मानखुर्द मार्गे नवी मुंबई विमानतळापर्यंत जाईल। यामध्ये काही मार्ग जमिनीवरून असतील तर काही मार्ग जमिनीखालून। या मेट्रो मार्गाची लांबी 35 किलोमीटर असेल। सिडको या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करेल। मे 2024च्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान मुख्य सचिवांनी ऑपरेशनल कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी सतत मेट्रो कॉरिडॉरच्या गरजेवर भर दिला। आधी ही लाईन मानखुर्दला संपणार होती आणि CSMT पनवेल हायस्पीड कॉरिडॉरला जोडली जाणार होती, पण ती योजना आता रेल्वे मंत्रालयाने स्थगित केली आहे। तर तुम्ही या नवीन मेट्रो लाईन साठी उत्सुक आहात ना? आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।